नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. यंदाचं वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. संघ या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करतोय. संघाचे पदाधिकारी या कार्यक्रमांमध्ये जाऊन संघाची विचारधारा, संघाने केलेल्या कामाचा तपशील जनतेच्या समोर ठेवतायत. संघाची विचारधारा असलेलं हिंदुत्व जनतेच्या समोर ठेवतायत. अशाच एका कार्यक्रमानिमित्त वरळी नेहरू सेंटर येथे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं आगमन झालं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रचंड झोंबलेलं दिसतंय. म्हणजे सरसंघचालक त्यांना काही बोललेले नव्हते, परंतु राज ठाकरे यांना उडते तीर अंगावर घेण्याची सवय आहे. सरसंघचालक जे काय म्हणाले ती गोळी राज ठाकरे यांच्या वर्मावर लागलेली दिसते. मोहनरावांच्या भाषणावर राज ठाकरे यांनी एक्सवर एक लंबी चौडी पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की एखाद्या भाषेबद्दल आग्रही असणं आणि वेळ पडल्यास त्या भाषेसाठी आंदोलन करणं हा आजार आहे, अशा आशयाचं विधान मोहनराव भागवत यांनी केलेलं आहे. मोहनरावांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी जो आक्षेप घेतलाय तो खरा की खोटा याच्यावर आपण बोलूच, परंतु राज ठाकरे ज्या मराठीच्या आग्रहाबद्दल बोलतायत, राज ठाकरे स्वतः तितके आग्रही आहेत का या विषयावर खरं तर चर्चा झाली पाहिजे. मनसेच्या एका कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर मंचावर होते. जावेद अख्तर यांचं या कार्यक्रमामध्ये भाषण झालं. भाषण मराठीत झालं नाही, भाषण हिंदीमध्ये झालं, परंतु राज ठाकरे किंवा त्यांच्या मनसैनिकांनी या भाषणावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किंवा जावेद अख्तर यांना सांगितलं सुद्धा नाही की तुम्ही मराठीमध्ये भाषण करा, तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी आलं पाहिजे. विधानसभा निवडणुकींच्या काळामध्ये एक हिंदी फूड ब्लॉगर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेली होती. राज ठाकरे यांच्या परिवाराने या फूड ब्लॉगर बरोबर चर्चा केली मराठी पदार्थांबद्दल, परंतु सगळी चर्चा हिंदीमध्ये झाली होती. विधानसभा निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले होते आणि त्यावेळी अनेक हिंदी पत्रकारांना त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अमित ठाकरे त्यांच्याशी हिंदीमध्ये संवाद साधत होते. ANIची एक मुलाखत मी स्वतः बघितलेली आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे आणि त्यांचा परिवार खरोखरच हिंदीसाठी आग्रही आहे का? त्यांच्या घरी जेव्हा अमराठी पाहुणे येतात, गौतम अदानी येतात, जावेद अख्तर येतात, आमिर खान येतो, सलमान खान येतो, या सगळ्या लोकांची राज ठाकरे नेमक्या कोणत्या भाषेत बोलतात? आम्ही जे पाहिलंय कामिया जानीबद्दल, जी फूड ब्लॉगर आहे, तिच्याशी तर राज ठाकरे हिंदीमध्येच बोलत होते. त्यामुळे राज ठाकरे स्वतः हिंदीबाबत कितपत आग्रही आहेत हा एक प्रश्नच आहे. तामिळनाडूचे दिवंगत नेते M करुणानिधी हे तामिळ भाषेबद्दल प्रचंड आग्रही होते. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा ते सार्वजनिक व्यासपीठावर बोलले ते हिंदी कधीही बोलले नाहीत. एक तर त्यांनी तामिळचा वापर केला किंवा त्यांनी इंग्रजीचा वापर केला. भाषेबद्दल आग्रह किंवा दुराग्रह अशा प्रकारचा असतो. राज ठाकरे यांच्या ठिकाणी तो दिसत नाही. त्यांच्या घरी आलेल्या लोकांशी सुद्धा राज ठाकरे हिंदीमध्ये बोलतात. मग मराठीचा आग्रह येतो कुठे? लोकांचा विरोध राज ठाकरे यांच्या मराठी प्रेमाला नाहीये, मराठीच्या आग्रहाला सुद्धा नाहीये. लोकांचा विरोध राज ठाकरे यांच्या दुटप्पीपणाला आहे. म्हणजे तुमच्या घरी जी बडी मंडळी येतात, गौतम अदानी, जावेद अख्तर, आमिर खान, सलमान खान, यांच्याशी तुम्ही हिंदीमध्ये बोलणार आणि जो गरीब माणूस रस्त्यावर उभा आहे, जो फेरीवाला आहे, जो एखाद्या मॉलमध्ये वॉचमन आहे, त्याच्याशी तुम्ही दादागिरी करणार, त्याला बडवणार, ही जी दुटप्पी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका लोकांच्या डोळ्यामध्ये खटकते आणि याच भूमिकेमुळे राज ठाकरे यांचा विरोध होतो. राज ठाकरे असं म्हणतात की संघाने अप्रत्यक्षपणे राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. जर हिंमत असेल तर देशावर राष्ट्रभाषा नसलेली हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटावेत. जर कान उपटण्याची हिंमत असती तर राज ठाकरे आणि जावेद अख्तर यांचे कान उपटले असते. आधी केले आणि मग सांगितले, याच्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. तुमच्या मंचावर येऊन जावेद अख्तर हिंदीमध्ये बोलतात, तुम्ही त्यांचे कान उपटू शकत नाही आणि तुम्ही संघाला मात्र सरकारचे कान उपटायला सांगता. हा दुटप्पीपणा आहे आणि याच दुटप्पीपणाला जनतेचा विरोध आहे असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. राज ठाकरे या पोस्टमध्ये मोहनराव भागवतांना सांगतायत की आम्हाला हिंदुत्वाचं ज्ञानामृत पाजू नका. सोबत आपण हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची जंत्री सुद्धा देतात. रजा अकादमीचा आझाद मैदानावर मोर्चा निघाला होता आणि या मोर्चानंतर दंगा झाला होता. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चा काढणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मशिदीवरचे भोंगे हटवण्यासाठी आंदोलन करणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. राज ठाकरे जे काय म्हणतायत ते सत्य आहे. रजा अकादमीचा आझाद मैदानावर जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चानंतर दंगा झाला होता. त्या दंग्यामध्ये अशा अनेक गोष्टी झाल्या होत्या ज्या महाराष्ट्राच्या लौकिकाला शुभेच्छा नव्हत्या. महिला पोलिसांचा विनयभंग झाला होता. शहीद स्मारकाची मोडतोड झाली होती. लोकांना प्रचंड त्रास झाला होता. मशिदीवर वाजवणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात मनसेने आंदोलन केलं होतं. हे आंदोलन सुद्धा यशस्वी झालं होतं. अनेक ठिकाणी अजानचा जो प्रचंड त्रास आजूबाजूच्या लोकांना होत होता तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाला. या दोन्ही आंदोलनातून राज ठाकरे यांची प्रतिमा एक हिंदुत्ववादी नेता अशी झाली होती, परंतु या प्रतिमेवर पाणी उतरण्याचं काम स्वतः राज ठाकरे यांनी केलं. कुंभमेळ्याचा तो किस्सा जो राज ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये सांगितला होता, त्यांच्याच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या संदर्भातला तो किस्सा
ज्या किस्सामध्ये बाळा नांदगावकर त्यांना गंगेचं पवित्र पाणी देतात आणि राज ठाकरे त्या पाण्याकडे बघून त्यांना म्हणतात, अरे हाड. अंग खाजवण्याचे अंग विक्षेप करत राज ठाकरे यांनी कुंभस्नान करणाऱ्या भाविकांचा अपमान केला होता, त्यांच्या श्रद्धांवर थुंकण्याचं काम केलं होतं. राज ठाकरे यांनी स्वतःच्या प्रतिमेचं भंजन केलं. एक हिंदुत्ववादी नेता म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत असताना या प्रतिमेची मोडतोड करण्याचं काम स्वतः राज ठाकरे यांनीच केलं. राज ठाकरे यांनी जी मोहनरावांवर पोस्ट लिहिलेली आहे त्या पोस्टमध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेला आहे. उत्तर भारतामध्ये कावड यात्रा खूप मोठ्या प्रमाणात निघतात. एखाद्या नदीचं पवित्र पाणी घ्यायचं आणि जवळच्या एखाद्या प्रसिद्ध शिवमंदिरामध्ये जायचं, त्या शंकराच्या पिंडीवर त्या पाण्याचा अभिषेक करायचा. उत्तर भारतातील हजारो तरुण या कावड यात्रांमध्ये निघतात, हर हर महादेवचा जयघोष करतात आणि शिवमंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करत असतात. या कावड यात्रांमध्ये कुठेही बायकांचे विविध नाच होत नाहीत, परंतु राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ही चुकीची माहिती दिलेली आहे. म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवायचं आणि पुन्हा हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम करायचं. राज ठाकरे तुमच्या पाठीशी लोक उभे कसे राहतील? आता मोहनराव काय म्हणाले त्याच्याकडे वळू. ते असं म्हणाले की भाषिक वाद हा स्थानिक आजार आहे आणि इतरत्र त्याची लागण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ते असं म्हणाले की मराठी अमराठी एकमेकांमध्ये मिळून मिसळून वागत असतात, एकमेकांबरोबर संवाद राखून असतात आणि हा संवाद वाढला पाहिजे. या लोकांनी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतला पाहिजे, एकमेकांसाठी धावपळ केली पाहिजे. आता याच्यामध्ये काय चुकीचं होतं? मोहनराव भागवत जे काय म्हणाले ते देशामध्ये जो सलोखा आहे आणि एकोपा आहे हिंदूंमधला तो टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संघ या देशामध्ये गेली 100 वर्ष काम करतोय, हिंदुत्वासाठी काम करतोय. हिंदूंमध्ये एकोपा निर्माण व्हावा, संघटन निर्माण व्हावं म्हणून काम करतोय. हिंदूंमध्ये जे भेदाभेद आहेत ते विरघळून जावेत म्हणून काम करतोय. संघाचे पदाधिकारी मेहनतीने काम करत असतात, प्रामाणिकपणे काम करत असतात, निष्ठेने काम करत असतात. म्हणून गेल्या 100 वर्षामध्ये संघ चारी दिशेला वाढताना दिसतोय. जगभरामध्ये संघाचा प्रसार झालेला दिसतोय. संघाचे पदाधिकारी जेव्हा बोलतात तेव्हा एक एक शब्द तोलून मापून बोलतात, जपून बोलतात. महाराष्ट्रात जे हिंदू मुसलमान दंगे होतात ते मराठी मुसलमानांमुळे होत नाहीत, ते उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या मुसलमानांमुळे होतात. अशा प्रकारचं विधान संघाचा एखादा जबाबदार पदाधिकारी करू शकत नाही. हे विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांना बहुधा माहित नाही की दाऊद इब्राहिम हा कोकणातला मराठी मुसलमान आहे, ज्याने मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट केले, ज्याने मुंबईमध्ये दंग्यामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोठी भूमिका पार पाडली, अर्थात हिंदूंच्या विरोधात. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे जनतेचं बारीक लक्ष असतं. त्यांची कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे का याचं निरीक्षण जनता नेहमी करत असते. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मराठी माणसाला असं आवाहन केलं की कदाचित ही तुमची शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मराठी म्हणून मतदान करा. एवढं सगळं आवाहन केल्यानंतर सुद्धा मनसेच्या वाट्याला फक्त 6 नगरसेवक आले आणि त्या 6 नगरसेवकांमध्ये जोगेश्वरीच्या एक महिला नगरसेविका आहेत, विद्या आर्या कांगणे. नॉन मराठी मॅरिड टू मराठी म्हणजे अमराठी स्त्री आहे, मराठी व्यक्तीशी लग्न केलं. हे सर्रास होतं, याच्यामध्ये काही गैर नाही, चुकीचं नाहीये. उलट याच्यामुळे एकोपा वाढतो. ज्या वॉर्डमधून या विद्या आर्या कांगणे विजयी झाल्या त्याच्या बाजूच्या वॉर्डमधून उबाडाच्या लुना रावत विजयी झाल्या. पुन्हा ख्रिश्चन मॅरिड टू मराठी. केंद्रात भाजपचं सरकार नसतं तर सरसंघचालकांचं रटाळ भाषण ऐकायला तिथे लोक गेले नसते. जे लोक गेले ते भीतीपोटी गेले, असा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे. संघ भाषणांमुळे वाढलेला नाहीये, संघ कष्टांमुळे वाढलेला आहे. सरसंघचालकांचं वय 75 आहे, परंतु या वयात सुद्धा वर्षभरात देशाचे ते 3 दौरे करतात. प्रत्येक राज्यामध्ये जातात, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात आणि त्याच्यामुळे संघाचा पसारा वाढतोय. संघाचा पसारा घाम गाळल्यामुळे वाढतोय, संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कष्टामुळे वाढतोय. बुलबच्चन देऊन पक्ष वाढत नाही, बुलबच्चन देऊन फक्त सभेला गर्दी जमते. गेल्या काही निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला जे उदंड यश मिळालंय त्याच्यावरून ही बाब स्पष्ट आहे की तिखट, मीठ, मसाला आणि तेल भरपूर टाकलेलं जे वक्तव्य असतं त्या वक्तव्यामुळे टाळ्या मिळतात, मतं मिळत नाहीत, लोकांचा विश्वास सुद्धा मिळत नाही. केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळे सरसंघचालकांना ऐकायला लोक येतात. केंद्रात सरकार आहे त्या भीतीपोटी येतात, हा राज ठाकरेंचा दावा आहे. 100 वर्षांची संघाची मेहनत आहे, संघाचे कष्ट आहेत, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घाम गाळलेला आहे, म्हणून केंद्रात भाजपचं सरकार आहे, हे सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा देशाचं नेतृत्व करतायत, 3ऱ्यांदा या देशाला योग्य दिशेला नेण्याचा प्रयत्न करतायत. संघ आहे म्हणून भाजप आहे, भाजपच्या अस्तित्वामुळे संघाचं अस्तित्व नाहीये. तळागाळामध्ये जो संघाचा सामान्य कार्यकर्ता असतो त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असतंच असं नाहीये, त्याच्याकडे प्रखर वक्तृत्व असतं असंही नाहीये, परंतु हा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीचं गणित बदलू शकतो, बिघडवू शकतो.
विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचा कार्यकर्ता घरोघरी गेला, लोकांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला आणि लोकसभा निवडणुकीनंतर जी समाजामध्ये मरगळ आली होती ती मरगळ समाजाने झटकून टाकली आणि भाजपला प्रचंड मोठा विजय मिळवून दिला. हा चमत्कार संघाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि याची कबुली शरद पवारांनी दिलेली आहे. राज ठाकरे सध्या ज्यांच्या सोबत आहेत, सध्या म्हणावं लागतं कारण राज ठाकरे सतत सोबत बदलत असतात, तर सध्या जे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सोबत आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहे की संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले. शरद पवार म्हणालेले आहेत की संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले. राज ठाकरे ही संघाची ताकद आहे. संघ हिंदुत्वावर बोलतो परंतु संघ मातृभाषेचा सन्मान करतो आणि मातृभाषेबद्दल संघ प्रचंड आग्रही आहे. तामिळनाडूमध्ये भाषेवरून राजकीय पक्ष गेली अनेक वर्ष राजकारण करत आहेत, परंतु त्या तामिळनाडूमध्ये तामिळ बोलणाऱ्यांची संख्या सतत कमी होते आणि इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या सतत वाढते. तामिळनाडूमध्ये उर्दू शाळांची संख्या वाढत चाललेली आहे. तीच परिस्थिती मुंबईमध्ये झाली. मुंबईमध्ये शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता तब्बल 25 वर्ष होती. या काळात महानगरपालिकेच्या मराठी शाळांचं किती भलं झालं, किती मराठी शाळा वाढल्या याचा जरा राज ठाकरे यांनी तपास करावा. मराठी शाळांची संख्या सातत्याने कमी होत चाललेली आहे. इंग्रजी शाळांची संख्या वाढते, उर्दू शाळांची संख्या वाढते. ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. मराठीचे दुकानदार महाराष्ट्राच्या सत्तेवर आले असते तर याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती झाली नसती, कारण मुंबईमध्ये सत्ता राबवताना त्यांनी काय ध्येय लावले हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. त्यामुळे मराठीसाठी आग्रही राहणं आणि 4 लोकांना बडवणं हे पुरेसं नाहीये. मराठीसाठी कष्ट घेण्याची गरज आहे. हिंदुत्वाचा पुकारा करत या देशाच्या सत्तेवर बसलेला जो संघाचा स्वयंसेवक आहे ना, नरेंद्र मोदी, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, जे काम याच्यापूर्वी देशातल्या एकाही पंतप्रधानाने केलं नाही. त्यामुळे मराठीचा आग्रह आणि हिंदुत्व या काही 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीयेत. हिंदुत्वामुळेच मातृभाषेचं रक्षण होऊ शकतं, हिंदुत्वामुळेच मातृभाषेचं जतन होऊ शकतं आणि हिंदुत्वामुळेच मातृभाषेची प्रगती होऊ शकते. नरेंद्र मोदी यांनी हे दाखवून दिलेलं आहे. मातृभाषेच्या प्रगतीसाठी कष्ट करण्याची गरज आहे. 4 लोकांना बडवून मातृभाषेची कधी प्रगती होऊ शकत नाही. मराठी बोलणाऱ्यांची परिस्थिती सुधारू शकत नाही. मराठीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी बोललं पाहिजे, मराठी ऐकलं पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे, मराठी लिहिलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना भरभरून व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.